इन्फ्लुएन्सर आणि आंदोलन रील स्टार आणि पॉलिटिकल इन्फ्लुएंसर जरंगे जरंगे जरंगे। नया नहीं, खिलाड़ी पुराना है लेकिन आज उसका रील नया है। मनोज जरंगे पॉलिटिकल इन्फ्लुएंसर। जेव्हा राजकारणी थोडासा डाऊनफॉलला असतात आणि त्यांना वाटतंय की थोडं स्वतःला उजळून घ्यावं, तो चलो जरंगे के पास। पॉलिटिकल इन्फ्लुएंसर और रील स्टार जरंगे के बारे में बात करेंगे हम। आज आपल्याला हे बोलत असताना मला दोन गोष्टी आवर्जून सांगायच्यात। उन्हात बसतो मरतो मरतो मरतो, और उन्हात बसतो उन्हात बसतो मरतो मरतो मरतो, बाजावर बसतो छातीत धडकी घेऊन बसतो, आता मरतो आता मरतो आता मरतो। अरे कशासाठी मरतो, कशासाठी मरतो, काय कारण? आणि मरतो मरतो मरतो, उन्हात बसतो आणि मरतो। तुम्हाला सांगतो, मनोज जरंगे हे जर अशा प्रकारे स्वतःच्या प्रकृतीवर घाला घालून घेत असतील, आणि मनोज जरंगे ही व्यक्ती भावनिक, एक हिंदी म्हण आहे, भावनिक ज्या प्रकारे म्हणजे महाराष्ट्राला काहीतरी पॉलिटिकल काही ग्रुप्ससाठी जर काय म्हणतात ते हिंदीत एक म्हण आहे, म्हणजे एक एक भावनिक वातावरण तयार करून, मला ब्लॅकमेल म्हणायचं नाही, परंतु गौरण घालत आहे। गौरण माहिती आहे तुम्हाला? आमच्या खेड्याच्या भाषेत जसं मनोज बोलत होता, गौरण घालून बोलत होता, आता मी जास्त बोलणार, मी 5 मिनिटं बोलतो आणि मी आटपून घेतो। अरे संविधानाचा विषय, संविधानातल्या विषयातलं माती धोंडे तरी तुला माहित नाहीत मनोज। तुझ्या बोलण्याला मी जसं सांगितलं, रील स्टार सारखं लोक पाहतात इथपर्यंत ठीक आहे, परंतु मला मनोजला 2-3 गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत। माननीय मुंबई उच्च न्यायालयाने मनोजच्या मागच्या उपोषणाच्या वेळेस स्पष्ट केलेलं आहे, प्रकृतीच्या बाबतीत कोणतीही कॉम्प्रोमाइज केली जात नसते कायदेशीर दृष्ट्या। आणि म्हणून माझी जालना जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना आपल्या माध्यमातून मागील मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे झालेले आदेश, त्या आदेश आणि त्या याचिका ह्या पाहाव्यात। आणि मनोज जर स्वतःला म्हणजे त्रास करून घ्यायचं बोलत असेल आणि त्यातून मी स्वतः मरतो इथपर्यंत म्हणत असेल, तर मनोजला तातडीनं जे आहे त्या मागील आदेश आणि ज्या प्रकारे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पोलीसमध्ये घ्यावे लागतात, ज्या प्रकारे डॉक्टर्सनी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यावे लागतात, ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले पाहिजे। मनोज ज्या प्रकारे भावनिक करत निघालाय की म्हणे अख्ख्या म्हणजे कोणी येऊ नका, कोणी येऊ नका। सांगायचं तात्पर्य, महाराष्ट्रामध्ये संस्कृती आहे की मरतो म्हणलं तरी लोक येतात, मेल्याने लोक येतात। त्याच्यासाठी मरतो 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 म्हणायचं आणि लोकांना भावनिक म्हणजे हे करून आव्हान करून किंवा भावनिक करून लोकांना बोलवायचं आणि त्या पुढं म्हणायचं की हल्ला करतील हल्ला करतील। कोण हल्ला करतील? जर जी येणारी माणसं आपलीच असतील, हल्ला कोण करतील? म्हणजे मनोजच्या डोक्यामध्ये मागे ज्या प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांसोबत डोकेफोडी झाली, त्याच प्रकारे मनोजच्या डोक्यामध्ये आणखीन काहीतरी चाललेलं आहे। आणि कदाचित हे सगळं इंटेलिजन्सनी ओळखलं पाहिजे। आता राहिला मनोजच्या मागणीचा प्रश्न। आता मला
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र.